अ, कालपासून की मला रात्री समजलं, फोन आला होता की विद्यार्थ्यांना एक 5 ते 6 विद्यार्थ्यांना उंदरांचा बाईट झालेला आहे. मी सकाळी आल्याबरोबर त्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं गेलं, तर 1-2 विद्यार्थ्यांच्या बोटाला थोडंसं दिसलं मला आणि एका विद्यार्थीच्या टाचेला चावलेलं असं म्हणतात. डॉक्टरांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची उपचार सुरू आहेत. साधारण केव्हापासून हे असं चालू आहे उंदरांचं प्रमाण? कारण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वर्षभरात या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत त्याच्या. मीच आता इथं 6 महिने झाला आलो. मी आल्यापासून मला हे दुसऱ्यांदा फक्त ऐकायला मिळलं. पहिल्या वेळेला माझ्या लक्षात आल्याबरोबर आम्ही ट्रॅप बसवले, त्याला औषधं ठेवली. त्याच्यात उंदीरसुद्धा आम्हाला पकडले आम्ही. आणि त्यानंतर मला हे आत्ताच जस्ट मला रात्रीच हे समजलं. याच्यावरती मग काय तुम्ही उपाय केले आता? आत्ता काय करतो आम्ही, डॉक्टरांना बोलवून विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट तर दिलेलीच आहे. आणि आता विद्यार्थी हे उंदीरच येऊ नयेत तिथं त्यांच्या वसतिगृहामध्ये, तर त्याच्यासाठी आम्ही दूरगामी म्हणजे जेणेकरून त्यांचा प्रवेशच तिथे यायचा बंद होईल अशी उपाययोजना करू आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यापासून सफर होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ. नैसर्गिक चक्र एक जर पाहिलं तर ज्या ठिकाणी उंदीर असतं त्या ठिकाणी साप सापांचं पण प्रमाण येऊ शकतात बरोबर. मग त्यावरती तुम्ही काय उपाय करणार? कारण आम्ही हे उंदीरच फार घातक असतं. हो 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 उंदीरच इथं येऊ नयेत. उंदीरच येऊ नयेत त्यासाठीच आम्ही त्याचा समूळ बंदोबस्त करायचा प्रयत्न करू. त्यामुळं मग सापाचा पुढचा धोका तर होणारच नाही. त्यामुळं उंदीरच येणार नाही त्याच्यासाठी दक्ष राहून, जेणेकरून तो उंदीर न आला तर पुन्हा माझ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. निवासस्थानी विद्यार्थी जिथे झोपतात तिथे हे उंदीर आले होते. मग निवासस्थानापासून अगदी गोदाम जवळ वगैरे आहे का? गोदाम नाही आहे जवळ, पलीकडच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला आहे तिकडं. आणि विद्यार्थी जेवण करून इथं निवासस्थानापासून येतात तिथं. आणि जेणेकरून विद्यार्थी आणि त्यांचं भोजनगृह हे पलीकडच्या बाजूला आहे, मागच्या बाजूला आहे. त्यामुळं आता तिकडनं सुद्धा कुठल्याही प्रकारचा उंदीर इकडे येऊ नये त्याच्यासाठी आम्ही दक्ष राहू. काय करता येतं त्या पद्धतीनं आम्ही करू, सर्व उपाययोजना करू आणि विद्यार्थ्यांना नाही त्रास होणार याची दक्षता घेऊ. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MSTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.